मित्रांनो, रामकृष्ण हरी. मित्रांनो, पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी गाव आणि त्रिभुवनवाडी गावामधील अत्यंत ज्ञानी, अभ्यासू, पंडित, वेक, चातुर्य आणि चाणक्य असं व्यक्तिमत्व म्हणजे सुदर्शन महाराज कारखेले शास्त्री यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मी त्यांना मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. त्यांचं येणारं आयुष्य जे आहे ते सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, शांततेचं, समाधानाचं, उत्साहाचं, भरभराटीचं, निरोगी आणि निरामय जावो अशी भगवंत चरणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो, आपले सर्वांचे लाडके असलेले सुदर्शन महाराज कारखेले शास्त्री यांनी काय केलं? यांनी काय केलं नेमकं? यांनी जे झोपले होते त्यांना जागे केलं, जे जागे होते त्यांना उभं केलं, आणि जे उभे होते त्यांना चालतं केलं, आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावरती अध्यात्माचं, संप्रदायाचं, परमार्थाचं निशाण दिलं. तुमच्या आणि आमच्या खांद्यावरती अध्यात्माचं, परमार्थाचं, संप्रदायाचं निशाण देऊन ही संप्रदायाची, ही अध्यात्माची पताका कायम दैवत ठेवणाऱ्या माझ्या सुदर्शन महाराजांना खऱ्या अर्थाने मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, अतिशय कमी वेळामध्ये, अतिशय अल्पावधीमध्ये ज्यांनी त्यांचा नावलौकिक समाजामध्ये दाखवून दिला, आणि सध्या तर महाराष्ट्रामध्ये ज्यांना प्रति नामदेव शास्त्री म्हणून ओळखलं जातं. आपण जर पाहिलं, सुदर्शन महाराजांचं कीर्तन जर साईडला चाललेलं असेल आणि आपण जर लांबून ते ऐकत असू तर असं वाटतं की न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री कीर्तनाला आलेत की काय असं वाटतं. अतिशय विद्वान, अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व म्हणजे सुदर्शन महाराज कारखेले शास्त्री. अतिशय कमी वेळामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला समाजातील जनउद्धारासाठी, लोकउद्धारासाठी, लोकहितासाठी जे ज्ञान पाजून, ज्ञानाचं अमृत देऊन लोकांना भक्ती मार्गाला लावण्याचं काम करतात असे सुदर्शन महाराज शास्त्री अतिशय ज्ञानी आहेत, अतिशय पंडित, विद्वान, चातुर आणि चाणक्य. नसामध्ये हिंदुत्व भरलेलं आहे असे आमचे गुरुवर्य सुदर्शन महाराज शास्त्री यांना पुन्हा एकदा मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्ध जावो अशी माऊलीच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण.